नमस्कार, मी श्वेता कुंभार SSBK एज्युकेशन चॅनल मध्ये तुमच्या सर्वांचं स्वागत करते। आजच्या व्हिडिओमध्ये आपण पाहणार आहोत संतांची माहिती, संतांचे जीवन कार्य याबद्दल थोडक्यात माहिती जाणून घेऊया। चला तर वेळ न घालवता सुरुवात करूया। संत ज्ञानेश्वर। संत ज्ञानेश्वर म्हणजे महाराष्ट्राचे एक अनमोल रत्न। महाराष्ट्राच्या सांस्कृतिक जीवनातील परमार्थाच्या क्षेत्रातील न भूतो न भविष्यती असे अजोड व्यक्तिमत्व व अलौकिक चरित्र म्हणजे संत ज्ञानेश्वर। त्यांचा जन्म आपेगाव येथे मध्यरात्री श्रावण कृष्ण अष्टमी इसवी सन 1275 आळंदी येथे झाला। त्यांच्या वडिलांचे नाव विठ्ठलपंत कुलकर्णी व आईचे नाव रुक्मिणी होते। सर्वजण योग साधना आणि ध्यानधारणा करून एका झोपडीत राहू लागले। मात्र आळंदीत काही लोकांनी त्यांचा खूप मानसिक छळ केला, तरी ती भावंडे सुखाने नांदत होती। ज्ञानेश्वरांनी गुरुच्या म्हणजेच निवृत्तीनाथांच्या कृपाशीर्वादाने भगवद्गीतेवर प्रख्यात टीका लिहिली। 700 वर्षाचा काळ लोटला तरीही तो ग्रंथ तितकाच लोकप्रिय आहे। या ग्रंथास भावार्थ दीपिका असे म्हणतात। ज्ञानेश्वरीच्या माध्यमातून संस्कृत भाषेतील ज्ञान त्यांनी प्राकृत भाषेत आणले। माझा मराठीची बोलू कौतुके परी अमृतातेही पैजा जिंके असे म्हणत त्यांनी मराठी भाषेविषयीचा अभिमान, त्याची महती व्यक्त केली आहे। ज्ञानेश्वरीत सुमारे 9000 ओव्या आहेत। हा ग्रंथ 1290 मध्ये लिहिले गेल्याचे मानले जाते। त्यांचा दुसरा ग्रंथ अमृतानुभव हा विशुद्ध तत्वज्ञानाचा जीवन ऐक्याचा ग्रंथ आहे। हा ग्रंथ सुमारे 800 ओव्यांचा आहे। ज्ञानदेवांसह सर्व भावंडांवर तत्कालीन समाजाने प्रचंड अन्याय केला, पण त्या अन्यायाबद्दलची पुसटशी प्रक्रिया देखील त्यांच्या साहित्यात आढळत नाही, हे विशेष। संत ज्ञानेश्वरांना वारकरी संप्रदायासह सर्वच भक्त प्रेमाने माऊली असे म्हणतात। ज्ञानदेव आणि अध्यात्माच्या क्षेत्रात समानता प्रस्थापित करून धर्मातील क्लिष्ट अवंडभरे काढून धर्माला कर्तव्याचा वेगळा अर्थ दिला आहे। शके 1218 मध्ये कार्तिक वैद्य त्रयोदशीला इसवी सन 1296 रोजी अवघ्या 21व्या वर्षी आळंदी येथे इंद्रायणी नदीच्या तीरावर ज्ञानेश्वरांनी संजीवन समाधी घेतली। संत तुकाराम। संत तुकाराम हे इसवी सनाच्या 17व्या शतकातील एक वारकरी संत होते। त्यांचा जन्म वसंत पंचमीला माघ शुद्ध पंचमीला झाला। पंढरपूरचा विठ्ठल वा विठोबा हा तुकारामांचा आराध्य देव होता। तुकारामांना वारकरी जगद्गुरू म्हणून ओळखतात। वारकरी संप्रदायातला प्रवचन व कीर्तनाच्या शेवटी पुंडलिक वरदे हरी विठ्ठल श्री ज्ञानदेव तुकाराम पंढरीनाथ महाराज की जय, जगद्गुरू तुकाराम महाराज की जय असा जयघोष करतात। जगद्गुरू तुकाराम लोककवी होत। तुकाराम महाराजांचा जन्म देहू येथे झाला। भगवद्गीता, ज्ञानेश्वरी, एकनाथांचे रामायण इत्यादींचा त्यात व्यासंग होता। आपल्या जीवनातून व अभंगातून शुद्ध परमार्थ धर्माच्या स्थापनेचे कार्य त्यांनी केले। संत तुकाराम हे इसवी सनाच्या 17व्या शतकातील एक वारकरी संत होते। पंढरपूरचा विठ्ठल वा विठोबा हा तुकारामांचा आराध्य देव होता। तुकारामांना वारकरी जगद्गुरू म्हणून ओळखतात। वारकरी संप्रदायातला प्रवचन व कीर्तनाच्या शेवटी पुंडलिक वरदे हरी विठ्ठल श्री ज्ञानदेव तुकाराम पंढरीनाथ महाराज की जय, जगद्गुरू तुकाराम महाराज की जय असा जयघोष करतात। तुकारामांचा परंपरागत सावकारीचा व्यवसाय होता, परंतु एकदा दुष्काळ पडला असता त्यांनी सर्व कुळांना त्यांच्या सावकारीच्या पाशातून मुक्त केले। जमिनीचा गहाणवटणीची कागदपत्रे इंद्रायणी नदीत टाकून दिली। पुढे प्रवचने कीर्तने करताना तुकारामांना अभंगांची रचना स्फुरू लागली।
सुंदुंबरे गावातील त्यांचा बालपणीचा मित्र संताजी जगनाडे यांनी तुकारामांच्या अभंग लिहिण्याचे काम केले. देहू गावातील मंबाजी नामक बुवाने तुकारामांना खूप त्रास दिला, परंतु तुकारामांच्या पत्नी आवलीने मंबाजींना बदडण्याचा प्रयत्न केला. मंबाजी पळून गेला, पण नंतर तुकारामांचा आध्यात्मिक अधिकार ओळखून त्यानेही त्यांचे शिष्यत्व पत्करले. पुण्याजवळील वाघोली गावातील रामेश्वर भट यांनी तुकारामाने संस्कृत भाषेतील वेदांचा अर्थ प्राकृत भाषेत सांगितला म्हणून तुकारामांच्या अभंगाच्या गाथा इंद्रायणी नदीत बुडवून टाकण्याची शिक्षा दिली. पण त्या बुडालेल्या गाथा 13 दिवसांनी नदीतून परत वर आलेल्या पाहून रामेश्वर भटांना पश्चाताप झाला व त्यांनी तुकारामांचे शिष्यत्व पत्करले. तुकाराम महाराज हे छत्रपती शिवाजी महाराज यांचे गुरु होते. संत बहिणाबाई ही तुकारामांची शिष्या. तुकारामांनी तिला स्वप्नात गुरुपदेश दिला होता. तुकाराम महाराजांनी वैकुंठ गमन केल्यावर बहिणाबाईची निष्ठा पाहून तिला साक्षात दर्शन दिले होते असे म्हणतात. फाल्गुन वद्य द्वितीयेला तुकारामांचे वैकुंठ गमन झाले. हा दिवस तुकाराम बीज म्हणून ओळखला जातो. संत नामदेव. संत नामदेव वारकरी संप्रदायाचे महान प्रचारक असून त्यांनी पूर्ण भारतभर भागवत धर्माचा प्रचार केला. त्यांचे विठ्ठलावर जीवापाड प्रेम होते. पंढरीचा विठुराया म्हणजेच त्यांचे सर्वस्व होते. लहानपणापासूनच त्यांची विठ्ठलावर भक्ती होती. ज्ञानेश्वर महाराजांना समकालीन असणाऱ्या शिरोमणी नामदेव महाराज त्यांचा जन्म 13व्या शतकात इसवी सन 1270 साली हिंगोली जिल्ह्यातील नरसी बामणी या गावात झाला. संत नामदेवांचे पूर्ण नाव नामदेव दामाशेटी रेळेकर असे होते. संत नामदेवांच्या वडिलांचे नाव दामाशेटी तर आईचे नाव गोनाई असे होते. संत नामदेवांचे वडील दामाशेटी हे पेशाने शिंपी होते, म्हणजेच दामाशेटीचा व्यवसाय कपडे शिवणे व ते बाजारात विकणे हा होता. नामदेव महाराजांना लहानपणापासूनच विठ्ठल भक्तीची ओढ होती. संत नामदेवांचे बालपण हे पंढरपुरातच गेले. नामदेवांचे वडील हे एक विठ्ठल भक्त होते. नीती नियमाने दररोज विठ्ठलाला नैवेद्य दाखवायचे व दर्शन घ्यायचे. एके दिवशी नामदेवांचे वडील महत्वाच्या कामाने बाहेर गेले होते. नामदेव ही घरातील ज्येष्ठ पुत्र होते. त्यांच्या आईने त्यांना सांगितले की आज वडील घरी नसल्यामुळे तू विठ्ठलाला प्रसाद दाखव. नामदेव नैवेद्य घेऊन मंदिरात आले व तो नैवेद्य देवासमोर ठेवला. बसून नैवेद्य विठ्ठल कशा प्रकारे खातो हे पाहत बसले. खूप वेळ झाल्यावर पांडुरंग दिसला नाही म्हणून ते विठ्ठलाची याचना करू लागले व त्यांना म्हणाले, तू जर आणलेला नैवेद्य खाल्ला नाही तर इथेच डोके आपटून जीव देईल. निरागस भक्ताची भक्ती पाहून विठ्ठल प्रसन्न झाला. साक्षात पांडुरंगाने आणलेला नैवेद्य ग्रहण केला असे नामदेव महाराजांच्या आख्यायिकेत सांगितले जाते. संत नामदेवांच्या घरात विठ्ठल भक्तीची परंपरा होती. यांच्या अगोदरच्या 7व्या पिढीतील पुरुष यदुशेठ सात्विक वृत्तीचे विठ्ठल भक्त होते. अवघ्या वयाच्या 11व्या वर्षी संत नामदेवांचा विवाह त्यांच्या गावातील सावकाराची कन्या राजाई हिच्याशी झाला. नामदेवांच्या परिवारात एकूण 15 सदस्य होते. त्यामध्ये त्यांची पत्नी, मोठी बहीण आऊबाई, त्यांची 4 मुले नारा, विठा, गोंदा, महादा हे व एक मुलगी लिंबाई होती. विष्णुभक्त प्रल्हादाचा अवतार असलेल्या शिरोमणी नामदेव महाराजांनी अनेक प्रकारच्या साहित्य रचना रचल्या. नामदेवांनी 100 कोटी अभंग लिहिण्याचा संकल्प केला होता. त्यांनी वज्रभाषेतही काव्य रचली. भागवत धर्माचा प्रचार पूर्ण भारतात केला. संत नामदेवाची अभंगाची गाथा प्रसिद्ध आहे. यामध्ये सुमारे 2500 अभंग लिहिले आहेत. त्यांनी हिंदी भाषेत काही अभंग रचले आहेत. संत नामदेवांनी आधी समाधी व तीर्थावली या गाथेतील 3 अध्यायांतून
संत ज्ञानेश्वरांचे चरित्र सांगितले आहे. कीर्तनाच्या माध्यमातून समाज प्रबोधन केले, समाज जागृती केली. संत ज्ञानेश्वरांनंतर संत नामदेवांनी भागवत धर्माचा प्रचार केला. महाराष्ट्राची संस्कृती जपण्यात त्यांचे मोलाचे योगदान आहे. वय 80 असताना त्यांनी संजीवनी समाधी देण्याचा निर्णय घेतला. संत नामदेव हे आषाढ वैद्य त्रयोदशी शके 1272 मध्ये शनिवारी दिनांक 3 जुलै 1350 रोजी पंढरपूर येथे पांडुरंग चरणी विलीन झाले. संत गोरोबा कुंभार. संत गोरा कुंभार, ज्यांना गोरोबा काका म्हणूनही ओळखले जाते, हे विठ्ठल भक्त आणि महाराष्ट्रातील वारकरी संप्रदायाशी संबंधित हिंदू संत होते. गोरा कुंभार आणि इतर संतांनी अभंगाची शेकडो गाणी लिहिली आणि गायली. वारकरी संप्रदायाचे मुख्य तत्व म्हणजे दररोज कीर्तन करणे व समाजास योग्य दिशा दाखवणे. संत गोरोबा काका म्हणून सर्वसामान्य असल्यामुळे ते अधिकच जवळचे वाटतात. एका सर्वसामान्य कुटुंबात त्यांचं पूर्ण आयुष्य व्यतीत झाले. विठू माऊली प्रति आपला भक्तिभाव जपत गोरोबा काकांनी आपला संसार परमार्थमय केला. संत गोरा कुंभार हे आपलं नित्यकर्म करत असताना देखील विठ्ठल नामस्मरणात तल्लीन असे. संत गोरा कुंभार काम करत असताना पांडुरंगाचे गुणगान हे सतत त्यांच्या तोंडी असे. एकदा त्यांची पत्नी पाणी आणायला गेली असताना त्यांच्या अंगणात रांगणाऱ्या मुलाला ठेवून गेली. त्यावेळी अंगणात संत गोरा कुंभार मडके बनवण्यासाठी मातीच्या आळ्यात माती तुडवत होते आणि विठ्ठलाच्या नामस्मरणात ते इतके तल्लीन झाले होते की रांगणारे त्याचे बाळ त्यांच्याकडे येत असल्याचे देखील त्यांना भान हे राहिले नाही. बाळ जवळ येऊन मातीच्या आळ्यात पडले आणि मातीत चेंगरले गेले. याची जाणीव देखील त्यांना राहिली नाही. संत गोरा कुंभार हे महाराष्ट्रातील उस्मानाबाद जिल्ह्यातील आताचे तेर डोकी म्हणून ओळखले जाणारे तेर गावात राहत असे. आताचे तेर म्हणून ओळखले जाते. उस्मानाबाद वरून वठडा मार्गे एकदम जवळच आहे असे मानले जाते की नामदेव यांचे समकालीन होते. 1267 ते 1371 दरम्यान राहत होती. गावात तिच्या नावावर एक छोटेसे मंदिर बांधले गेले आणि तिथे भक्त फक्त पूजेसाठी येतात. शके 1239 चैत्र महिन्यात कृष्ण त्रयोदशीला 20 एप्रिल 1317 संत गोरा कुंभार तेरणा नदी काठी समाधी घेतली. त्यांचे समाधी मंदिर हे उस्मानाबाद जिल्ह्यातील तेर या गावी आहे. त्या ठिकाणी असलेलं त्यांचं जुने घर आणि मुलं तुडवलेली जागा देखील भाविकांना आकर्षित करतात. संत रोहिदास. संत रोहिदास यांचा जन्म सुमारे इसवी सन 1450 मध्ये झाला असावा असे म्हणतात. भारतभर फिरून त्यांनी महान कार्य केल्यामुळे ते जाणले जातात. ते सुधारक संतांमध्ये अग्रणी होते. त्यांनी कुलभूषण कवी होते, तसेच तत्कालीन प्रचलित सामाजिक विद्वान होते. त्यांनी लक्षणीय योगदान केले. त्यांच्या गुरुग्रंथ साहिब मध्ये असलेल्या रचना आजही लोकप्रिय आहेत. रोहिदास इसवी सन 15 ते 16व्या शतका दरम्यान भक्ती चळवळीचे भारतीय रहस्यवादी कवी होते. रविदासांच्या भक्तिगीतांचा भक्ती चळवळीवर पंजाब, उत्तर प्रदेश, राजस्थान, महाराष्ट्र आणि मध्य प्रदेश या प्रदेशात गुरु म्हणून कायमचा प्रभाव पडला आहे. ते कवी, संत, समाजसुधारक आणि आध्यात्मिक व्यक्तिमत्व होते. गुरु ग्रंथ साहिब या शीख धर्म ग्रंथांमध्ये रविदासांच्या भक्तिगीतांचा समावेश होतो. हिंदू धर्मातील दादूपंथी परंपरेच्या पंचवाणी मजकुरामध्ये
रोहिदासांच्या असंख्य कवितांचा समावेश आहे. रोहिदास यांनी जाती आणि लिंग यांच्यामधील सामाजिक भेदभाव हटविण्यास आणि वैयक्तिक आध्यात्मिक स्वातंत्र्य मिळवण्याच्या प्रयत्नात एकतेला प्रोत्साहन दिले. रोहिदास यांचा जन्म वाराणसी जवळील सीर गोवर्धनपूर गावात झाला आहे. त्यांचे जन्मस्थान श्री गुरु रविदास जन्मस्थान म्हणून ओळखले जाते. त्यांची आई घुरबिनिया आणि त्यांचे वडील रघुराम. त्यांचे पालक चामड्याचे काम करीत. त्यांनी त्याचे बहुतांश आयुष्य गंगा नदीच्या काठावर आध्यात्मिक अनुयायांमध्ये आणि सुफी संत, साधू व तपस्वी यांच्या सहवासात घालवले. विविध भक्ती चळवळीतील कवयित्रींच्या प्राचीन जीवनांपैकी एक असलेला अनंतदास परचाईचा हा मजकूर रविदास जन्माची ओळख करून देतो. आंध्र प्रदेश, महाराष्ट्र, गुजरात, राजस्थान आणि हिमालयातील हिंदू तीर्थक्षेत्रांना त्यांनी भेट दिली. त्याने परमात्म्याचे सगुण सोडून दिले आणि निर्गुण परमात्म्यांच्या स्वरूपावर लक्ष केंद्रित केले. बहुतेक विद्वानांचा असा विश्वास आहे की रोहिदास शीख धर्माचे संस्थापक गुरु नानक देवजी यांना भेटले. त्यांचा शीख धर्मग्रंथात आदर आहे आणि रविदासांच्या 41 कवितांचा आदी ग्रंथात समावेश आहे. या कविता त्यांच्या कल्पना आणि साहित्यिक कामांचे सर्वात जुने प्रामाणिक स्रोत आहेत. रविदासांच्या जीवनाबद्दल आख्यायिका आणि कथांचा आणखी एक महत्वाचा स्रोत म्हणजे शीख परंपरेतील प्रेमलेखन म्हणजे प्रेमबोध. 1693 मध्ये रविदास यांच्या मृत्यूनंतर 150 वर्षांहून अधिक काळ रचलेल्या या मजकुरामध्ये भारतीय धार्मिक परंपरेतील 17 संतांपैकी एक म्हणून त्यांचा समावेश आहे. रविदासांच्या जीवनाविषयी इतर बहुतेक लेखी स्रोत शीख परंपरा आणि हिंदू दाद्रपंथी परंपरेचे ग्रंथ 20व्या शतकाच्या सुरुवातीस किंवा सुमारे 400 वर्षानंतर तयार केले गेले होते. विन्नत कॉलवेटने नमूद केले आहे की रविदासांवर अनंतदास यांच्या संत चरित्राच्या 30 हस्तलिखिते भारताच्या विविध भागात सापडली आहेत. शिखांचा आदी ग्रंथ आणि हिंदू योद्धा तपस्वी गटाचे पंचवाणी दादूपंथी हे रविदासांच्या साहित्य कृतींचे 2 प्राचीन साक्षात स्रोत आहेत. आदी ग्रंथात रविदासांच्या 40 कवितांचा समावेश आहे. रविदासांच्या कवितेत द्वितीय किंवा तृतीय श्रेणी असमान नागरिक, वैराग्याची आवश्यकता आणि खरा योगी असा विषयांचा समावेश आहे. पीटर फ्राइडलँडर असे म्हणतात की रविदासांच्या मृत्यूनंतरही त्यांचे लिखाण भारतीय समाजात संघर्षाचे आहे. रविदासांचे जीवन विविध प्रकारच्या सामाजिक आणि आध्यात्मिक विषयांना अभिव्यक्त करण्याचे साधन देते. रामदास स्वामी. रामदास स्वामी यांचा जन्म औरंगाबाद जिल्ह्यातील जांब नावाच्या गावी झाला. ते बालपणात चांगलेच खोडकर होते. गावातील लोक दररोज त्यांच्याविषयीच्या तक्रारी त्यांच्या आईजवळ घेऊन येत असत. रोजच्या तक्रारींनी त्रासलेल्या त्यांच्या आईने नारायणाला समजावले की तू दिवसभर फक्त दुसऱ्यांच्या खोड्या काढीत असतोच, त्यापेक्षा काही काम करत जा. गंगाधर बघ कुटुंबाची किती काळजी घेतो. या गोष्टीने नारायणाच्या मनात घर केले. 2-3 दिवसांनंतर हाच बालक खोडकरपणा सोडून एका खोलीत ध्यानमग्न बसला. दिवसभर नारायण न दिसल्यामुळे आईने मोठ्या मुलाकडे विचारपूस केली असता त्यानेही तो कुठेच दिसला नाही असे सांगितले. दोघांनीही त्याला शोधावयास सुरुवात केली, पण तो कुठेच दिसला नाही. सायंकाळी अचानक आपल्या खोलीत ध्यानस्थ बसलेल्या नारायणाकडे आईचे लक्ष गेले. आईने त्याला काय करीत आहेस अशी विचारणा केली. तेव्हा नारायणने उत्तर दिले, मी पूर्ण विश्वाची काळजी करत आहे. या घटनेनंतर नारायणाची दिनचर्या पूर्णपणे बदलली. त्यांनी समाजातील तरुण वर्गाला आरोग्य आणि सुदृढ शरीराद्वारेच
राष्ट्राची उन्नती शक्य आहे हे समजाविले. व्यायाम करून सदृढ राहण्याचा सल्ला दिला. शक्तीचा उपासक असलेल्या मारुतीच्या मूर्तीची प्रतिष्ठापना केली. संपूर्ण भारतात त्यांनी पदभ्रमण केले. देशात चेतना निर्माण होण्याच्या दृष्टीने त्यांनी जागोजागी मारुतीची मंदिरे स्थापिली, जागोजागी मठ बांधले. बालपणात त्यांना साक्षात प्रभू रामाचे दर्शन झाले होते, त्यामुळे ते स्वतःला रामदास म्हणून घेत असत. त्यावेळी महाराष्ट्रात शिवाजी राजांचा उदय होत होता. शिवाजी महाराज रामदास स्वामींच्या कार्याने अत्यंत प्रभावित झाले होते. रामदासांची भेट झाली तेव्हा शिवाजी महाराजांनी आपले राज्यच रामदास स्वामींच्या स्वाधीन करण्याचा मनोदय व्यक्त केला. त्यावेळी समर्थांनी महाराजांना सांगितले, हे राज्य तुमचेही नाही आणि माझेही नाही, हे राज्य परमेश्वराचे आहे. शिवाजी महाराज वेळोवेळी त्यांच्याशी सल्लामसलत करीत असत. समर्थांनी बरेच ग्रंथ लिहिले होते, त्यात दासबोध प्रमुख आहे. मनाचे श्लोक द्वारे त्यांनी मनालाही संस्कारित करण्याचा राजमार्ग दाखविला. आपल्या जीवनाचा अंतिम काळ त्यांनी सातारा जवळील परळी किल्ल्यावर व्यतीत केला. हा किल्लाच पुढे सज्जनगड नावाने प्रसिद्ध झाला. तेथेच त्यांची समाधी आहे. येथे दासनवमीला 2 ते 3 लाख भाविक दर्शनासाठी येतात. दरवर्षी समर्थांचे भक्त भारताच्या विविध प्रांतातून 2 आठवड्याचा दौर काढतात आणि त्यावेळी मिळालेल्या भिक्षेतून सज्जनगडाची व्यवस्था चालते. संत नरहरी सोनार. संप्रदायामध्ये विविध जाती जमातीच्या संतांनी एकत्र येऊन वारकरी संप्रदाय वाढविण्याचा प्रयत्न 18 प्रगट जाती जमातींच्या संतांनी केला आहे. यात पंढरपूर मधील संत नरहरी सोनार यांनी आपल्या भक्तीचा ठसा महाराष्ट्रभर उमटविला होता. संत नरहरी सोनार हे जातीने सोनार असल्याने त्यांचा व्यवसाय हा दागिन्यांचा होता. त्यांची कलाकुसर त्यावेळेस चांगली प्रसिद्धी होती. आपल्या कलेच्या जोरावर व्यवसायाचा पंढरपुरात चांगला जम बसविला होता. संत नरहरी सोनार हे एक प्रसिद्ध शिवभक्त होते. त्यांच्या घरात शिवभक्ती परंपरेने चालत आली होती. त्यांची भगवान शंकरावर एकनिष्ठ भक्ती होती. त्यांच्या या भक्तीची चर्चा पंढरपुरामध्ये मोठ्या प्रमाणावर होती. रोज सकाळी उठल्यावर ते शिव आराधना करीत असे. रोज पहाटे ज्योतिर्लिंगावर ते बेलपत्र वाहत असे. ते शिवभक्त असले तरी दुसऱ्या देवावर त्यांची फारशी श्रद्धा नव्हती. यामुळे काही जणांना त्यांच्या या वृत्तीचा राग येत असे. एके दिवशी पांडुरंगाने या भक्ताची परीक्षा घेण्याचे ठरविले. तेव्हाच गावात एका सावकाराला पुत्र झाला. तेव्हा पांडुरंगाला कमरेची सोनसाखळी तयार करावी असे त्या सावकाराच्या मनात आले. विठ्ठलाला नवस केल्यामुळे त्याला पुत्ररत्न झाले होते. संत नरहरी सोनार हे उत्तम कारगीर असल्याने त्यांनीच ती सोनसाखळी बनवावी म्हणून ते त्यांच्याकडे साखळी बनविण्यास सांगितले. पण संत नरहरी सोनार यांनी स्पष्टपणे नकार दिला. याचे कारण त्यांचा पण नियम होता की शंकराशिवाय इतर कोणत्याही देवतांचे मुख ते बघणार नाहीत. त्यावर निरुपाय म्हणून सावकारांनीच विठ्ठलाच्या कमरेचे माप आणून देण्याचे ठरविले. यावर संत नरहरी सोनार यांनी साखळी बनवण्यास होकार दिला. दुसऱ्या दिवशी सावकारांनी विठ्ठलाच्या कमरेचे माप आणून दिले. संत नरहरी यांनी आपल्या कलेप्रमाणे सुंदर सोनसाखळी तयार केली. सावकार देखील सोनसाखळी पाहून खुश झाला. मंदिरात जाऊन विठ्ठलाला सोनसाखळी घातली, पण ती एक वीतभर जास्त झाली होती. म्हणून सावकाराने आपल्या सेवकाला संत नरहरी सोनार यांच्याकडे पाठविले व साखळीचे माप बरोबर करून आणण्यास सांगितले. संत नरहरी सोनार यांनी साखळीचे माप त्याप्रमाणे करून दिले. परंतु विठ्ठलाला साखळी घातल्यावर पुन्हा माप जास्त झाले. यामुळे नरहरी सोनार गोंधळून गेले. माप बरोबर देऊनही असे कसे होत आहे या विचारात ते पडले. शेवटी स्वतः मंदिरात गेले. स्वतःच्या डोळ्यावर पट्टी बांधून विठ्ठलाच्या मूर्तीसमोर गेले व सोनसाखळी कमरेत घालू लागले. तर त्यांच्या हाताला व्याघ्र चर्मे लागली. सोनारांचे हात गळ्यापर्यंत गेले तर त्यांना गळ्यात शेषनाग असल्याचे जाणविले.
नरहरी सोनारांनी लगेच आपल्या डोळ्यावरील पट्टी काढली. बघतात तर काय, समोर विठ्ठलाचीच मूर्ती होती. पुन्हा त्यांनी डोळ्यावर पट्टी बांधली. परत पुन्हा तेच. यामुळे ते खूपच गोंधळून गेले. शेवटी त्यांच्या लक्षात आले की पांडुरंग परमात्माचाच शंकर भगवान आहे. हे सर्व देव विठ्ठलातच सामावलेले आहे. यानंतर ते विठ्ठलाच्या भक्तीमध्ये बुडून गेले व पांडुरंगाला म्हणाले, देवा तुझा मी सोनार, तुझ्या नामाचा व्यवहार. संत चोखामेळा. संत चोखामेळा ज्ञानेश्वरांच्या प्रभावळीतले संत होते. संत नामदेव हे त्यांचे गुरु होते. सामाजिक विषमतेमुळे चोखोबा होरपळून निघाले. ते शूद्र, अतिशूद्र, गावगाडा, समाज जीवन, भौतिक व्यवहार, उच्च नीचता व वर्णव्यवस्था यांच्या विळख्यात ते अडकले. संत चोखामेळा हे प्रापंचिक गृहस्थ, उदरनिर्वाहासाठी मोलमजुरी करत, मात्र विठ्ठलाच्या नामात सतत दंग असत. दैन्य, दारिद्र्य, वैफल्य यामुळे ते लौकिक जीवनात अस्वस्थ होते. परंतु प्रत्यक्ष परमेश्वराने त्यांना जवळ केले. त्यांना संत संग लाभला. त्यांना मंदिरात प्रवेश नव्हता. इतरांप्रमाणे आपणही श्री विठ्ठलाला उराउरी भेटावे असे खूप वाटत होते. परंतु ते सावळे गोजिरे रूप महाद्वारातूनच पाहावे लागे ही खंत त्यांच्या मनात होती. चंद्रभागा नदीच्या वाळवंटात आध्यात्मिक लोकशाही संत ज्ञानदेवांमुळे 13व्या शतकात उदयाला आली. म्हणून संत चोखोबा म्हणतात, खटनट यावे शुद्ध होऊनी जावे, दवंडी पिटी भावे डोळा. असा पुकारा करून त्यांनी वारकरी संप्रदायातील अध्यात्मनिष्ठ अभेद भक्तीचे लोण आपल्या उपेक्षित बांधवांपर्यंत नेऊन पोहोचवले. आत्मविकासाची संधी तत्कालीन समाज रचनेतील अगदी तळातील लोकांनाही मिळावी असे सर्वच संतांना प्रांजळपणे वाटत होते. त्याचवेळी संत चोखोबांनी भक्ती मार्गाचा संदेश आपल्या अभंगातून समाज बांधवांना दिला. संत चोखोबांनी भावविश्व अनुभवण्याचा प्रयत्न केला असता एक मूक आंक्रदनाचा अनुभव येतो. हिनमच म्हणती देवा, कैसे घडो तुमची सेवा, असा उपरोधिक प्रश्न ते देवालाच विचारतात. का म्हणून आम्ही या यातना सहन करावयाच्या? भगवंताच्या लेखी सर्व त्याचेच लेकरे आहेत ना, मग असा दुजाभाव का? असे प्रश्न त्यांच्या मनात निर्माण होऊन ते व्यथित होताना दिसतात. त्यांच्या अभंगरचना हृदयाला भिडणाऱ्या आहेत. ठाव घाली विठू आता, चालू नको मंद, बडवे मज मारिती, ऐसा काही तरी अपराध. जोहार मायबाप जोहार, तुमच्या महाराचा मी महार. बहु भुकेला जाहलो, तुमच्या उष्ट्यासाठी आलो. आमुची केली हीन याती, तूच कानकळी श्रीपती. जन्म गेला उष्टे खाता, लाजनये तुमचे चित्ता. उस डोंगा परी रस नोहे डोंगा, काय बुललासी विरलिया रंगा. चोखा डोंगा परी भाव नोहे डोंगा. विठ्ठल विठ्ठल गजरी, अवघी दुमदुमली पंढरी. हे त्यांचे अभंग जनमानसामध्ये आजही लोकप्रिय आहेत. या सर्वांचे विठ्ठलावर अनन्यसाधारण प्रेम होते. संत चोखोबा मंगळवेड्याचे होते. त्यांना उपेक्षित बांधवांच्या उद्धाराची सतत चिंता होती. त्यांना समान हक्क मिळावेत, समाजातील तेढ कमी व्हावी, जातींमधील संघर्षाची भ्रामक कल्पना नष्ट व्हावी, यासाठी त्यांनी भक्ती मार्गाद्वारे प्रयत्न केले. गावगाड्यातील गावकुसाचे काम चालू असताना भिंत पडून सर्व कामगारांचा अंत झाला. चोखोबाही त्यात होते. संत नामदेवांनी जेव्हा सर्व अस्थी गोळा केल्या तेव्हा ज्या अस्थीतून विठ्ठल विठ्ठल असा नाद ऐकू आला त्या अस्थी चोखोबाच्या होत्या असे म्हणतात. नामदेवांनी मात्र चोखोबांना विठ्ठलाजवळच अढळ स्थान दिले. पंढरपूरच्या देवळाच्या महाद्वारात पायरीजवळ नामदेवांनी संत चोखोबांची समाधी बांधली आहे.
संत सावतामाळी. एका धार्मिक कुटुंबात वाढलेल्या सावंतांनी जवळच्या गावातील जनाबाईंच्या एका अत्यंत धार्मिक आणि समर्पित हिंदूशी लग्न केले. अरण गावात आपल्या शेतात काम करत असताना सावंतमाळी विठोबाच्या वैभवाबद्दल गाणी म्हणत असत. त्यांचा विश्वास होता की विठोबा आपल्याकडे आला होता, कारण सावतामाळी विठोबाच्या मंदिरात तीर्थयात्रा करू शकत नव्हते. त्यांनी एकदा त्यांच्या पत्नीला नाराज केले, जेव्हा तिने तिच्या सासऱ्यांकडे दुर्लक्ष केले, कारण ते त्यांच्या भक्तीमध्ये खूप व्यस्त होते. परंतु सावताच्या दयाळू आणि शांत शब्दांमुळे जनाबाईंचा राग पटकन शांत झाला. अरणमध्ये त्याला समर्पित मंदिर अस्तित्वात आहे. केवळ कर्तव्याचे पालन करण्याच्या अशा प्रवृत्तीला खरी भक्ती शिकवणारे संत श्री सावंत महाराज आहेत. वारकरी समाजात ते एक महान आणि ज्येष्ठ संत म्हणून लोकप्रिय आहेत. श्री विठ्ठल हे त्यांचे सर्वोच्च भगवान होते. ते कधीच पंढरपूरला गेले नाहीत. वास्तविक पांडुरंग त्यांना भेटायला गेले होते. ते कर्मयोगी संत होते. त्यांनी अध्यात्म आणि भक्ती, आत्मसाक्षात्कार आणि सार्वजनिक संकलन, कर्तव्य आणि सद्गुण यांचा त्रास सहन केले. त्याने धर्मातील अंधश्रद्धेपुढे कुणालाही ठेवले नाही. विश्वास, स्वाभिमान, ढोंगीपणा आणि बाह्य फसवणूक ते नेहमी वाळवा. त्यांनी परमशुद्धता, तत्वज्ञान, सद्गुण, निर्भयता, नैतिकता, सहिष्णुता इत्यादी गुणांची स्तुती केली. जर देवाला संतुष्ट करण्याची गरज असेल तर योग, जप, तीव्र व्रत, व्रतकाल्य यांची पूर्णपणे गरज नाही. फक्त भगवंताला हृदयाचे चिंतन करणे आवश्यक आहे. त्यांनी उमेदवारीसाठी आग्रह धरला. ते बंद करण्याची गरज नाही. सावता महाराजांनी आपल्या शेतात भगवान विठ्ठलाचे दर्शन घेतले होते. त्याच्या सर्व विसंगती कशिबा गुरव यांनी लिहिल्या आहेत. त्यांच्या आयुष्यातच ते निस्वार्थीपणे रावणाचे भक्त बनले. त्यांना मुक्ती नको होती. त्यांचा उपवास वैकुंठी आणि कर्तानीचा देव होता. वत्सल, करुणा, शांती, दासभक्ती त्याच्या अभंग नवारात रसात आढळतात. सातोबांचे अभंगन शुभ आहे. त्यांचे गाव अरणभांड आहे. देवी माळी सावता महाराजांच्या वडिलांचे आजोबा आहेत. ते पंढरपूरचे योद्धा होते. त्यांना 2 मुले होती, पुरुसोबा आणि डोंगरोबा पूर्णोबा. हे धार्मिक वळण होते. शेतीचे कामे करताना त्यांची पूजा करायची. पंढरीच्या याच पंचक्रोशीतील सदू माळीच्या मुलीशीही त्यांचा विवाह झाला होता. या जोडप्याचे मूल जन्माला आले. या कुटुंबाचे मूळ गाव मिरजचे औस आहे.
देवाळमाळी अरण गावात स्थायिक झाली. गाव 2 मैलांच्या अगदी जवळ आहे. सावतामाळी नामदेव महत्वपूर्ण मराठी संत सावंतमाळी यांचे नाव सुचविते की तो एक व्यवसाय आहे. महाराज विठ्ठल लहानपणापासूनच भक्ती, फुले, फळे, भाज्या इत्यादींमध्ये मोठे झाले आहेत. त्यांचा विवाह हा पारंपरिक व्यवसाय होता. मग ते अभंगात म्हणाला, आमची जात शेती आहे. महाराजांनी भांड गावातील भानसी रूपमाळी येथील रहिवासी जनाई नावाच्या मुलीशी लग्न केले आणि त्यांना चांगले संसार मिळाले. त्यांना विठ्ठल आणि नागाताई असे 2 मुलगे झाले. सावतामाळीमध्ये 25 अभंग वर्ग उपलब्ध आहेत. नवसाच्या नेव्ही सोनारांप्रमाणे तेही त्यांचा व्यवसाय बोलतात. प्रचार, अभंग वगैरे शब्द वापरले जातात. नवीन शब्द, नवीन गोष्टी पूर्वीच्या मराठी अभंगाच्या भाषेत जोडल्या गेल्या आहेत आणि सावतामाळीच्या अभंग काशीव गुरु यांचे संकलन ठेवण्यात आले आहे. संत एकनाथ हे महाराष्ट्रातील वारकरी संप्रदायातील एक सुप्रसिद्ध संत होते. त्यांचा जन्म इसवी सन 1533 मध्ये पैठण येथे झाला. शांती ब्रह्म, संत पदाला पोहोचलेले सत्पुरुष, उच्च कोटीचे समाज सुधारक, महान तत्ववेत्ता, संस्कृत भाषेचे गाढे अभ्यासक अशा अनेक गुणविशेषांसह ज्ञानाचा एका या बिरुदावलीने साऱ्या महाराष्ट्राला परिचित असणारे व्यक्तिमत्व म्हणजे संत एकनाथ. आदर्श गृहस्थाश्रमी, माय मराठीचे सुपुत्र, व्युत्पन्नमती पंडित, दयेचा सागर या शब्दांतही त्यांचे वर्णन करता येईल. संत एकनाथ यांनी देवगिरीच्या जनार्दन स्वामींना त्यांनी गुरु मानले. त्यांच्याकडूनच संत एकनाथ यांनी वेदांत, योग, भक्तियोग यांचे शिक्षण घेतले. बराचसा काळ ध्यान आणि वेदाध्ययनात घालवला. गुरूंबरोबर तीर्थयात्रा केल्यानंतर संत एकनाथ यांनी गृहस्थाश्रम स्वीकारला. गिरिजाबाई हे त्यांच्या पत्नीचे नाव. संत एकनाथ यांचे मूळ पुरुष भास्करपंत कुलकर्णी हे प्रतिष्ठान उर्फ पैठण नगरीत राहणारे होते. संत भानुदास हे एकनाथांचे पंजोबा, जे सूर्याची उपासना करीत. श्री संत एकनाथ यांच्या वडिलांचे नाव सूर्यनारायण होते. आईचे नाव रुक्मिणी होते. संत एकनाथ यांचा जन्म सके 1450 ते 1455 या दरम्यान झाल्याचे मानले जाते. दुर्दैवाने त्यांना आई वडिलांचा सहवास फार काळ लाभला नाही. त्यांचे पालन पोषण आजोबांनी केले. चक्रपाणी आणि सरस्वती हे त्यांचे आजोबा व आजी होत. संत एकनाथ यांना लहानपणापासूनच अध्यात्माची व हरिकीर्तनाची आवड होती. संत एकनाथ यांचे गुरु सद्गुरु जनार्दन स्वामी हे देवगड येथे यवन दरबारी अधिपती होते. हे मूळचे 40 गावचे रहिवासी. त्यांचे आडनाव देशपांडे होते. ते महान दत्तोपासक होते. सद्गुरु म्हणून संत एकनाथ यांनी त्यांना मनोमन वरले होते. जनार्दन पंत हे विद्वान व सच्शील आचरणाचे होते. संत एकनाथ यांनी अथक परिश्रम करून गुरुसेवा केली आणि साक्षात दत्तात्रेयांनी त्यांना दर्शन दिले असे म्हणतात. आत्मबोध, पूर्ण गुरुकृपा आणि भगवंत दत्तात्रेय यांचे दर्शन यामुळे संत एकनाथ यांचे जीवन धन्य झाले. संत एकनाथ यांनी अनेक तीर्थयात्राही केल्या. संत एकनाथ यांनी एक सद्गुणी व सुलक्षणी मुलीशी विवाह केला. ही मुलगी पैठण जवळच्या वैजापूरची होती. संत एकनाथ आणि गिरिजाबाई यांना गोदावरी व गंगा या 2 मुली व हरी नावाचा मुलगा झाला. त्यांचा हा मुलगा हरिपंडित या नावाने प्रख्यात झाला. तो परंपरेचा अतिशय अभिमानी होता. त्याने संत एकनाथ यांचे शिष्यत्व पत्कारले. संत एकनाथ यांनी समाधी घेतल्यानंतर हरिपंडितांनी संत एकनाथ यांच्या पादुका दरवर्षी आषाढी वारीसाठी पंढरपुरास नेण्यास सुरुवात केली. कवी मुक्तेश्वर
हे नाथांचे मुलीकडून नातू होत. संत ज्ञानेश्वर यांच्या नंतर सुमारे 250 वर्षांनी संत एकनाथ यांचा जन्म झाला. अतिशय प्रतिकूल परिस्थिती होती. यवनांचे राज्य होते. याच दरम्यान विजयनगरचे हिंदू साम्राज्य बुडाले होते. संपूर्ण समाज कर्तृत्वच्युत झालेला होता. स्वधर्म, स्वराष्ट्र, स्वराज्य यांविषयी सर्वत्र अज्ञानाचे वातावरण होते. कर्मकांड, कर्मठपणा यावर जास्त भर होता. भर दिवसा स्त्रिया बटावल्या जात होत्या. धर्मावर अत्याचार होत होता. अशा बिकट समयी संत एकनाथ यांनी समाज सुधारण्यासाठी जगदंबेला साथ घातली. बये दारुघड असं म्हणत संत एकनाथ यांनी भारूड, जोगवा, गवळणी, गोंधळ यांच्या सहाय्याने जनजागृती केली. संत एकनाथ हे संत कवी, पंथकवी व तंतकवी होते. रंजन व प्रबोधन करत अधःपतित समाजाला त्यांनी सन्मानावर आणले. महाराष्ट्राचा पुरुषार्थ जागविला. ते एका जनार्दन म्हणून स्वतःचा उल्लेख करतात. एका जनार्दनी ही त्यांची नाममुद्रा आहे. अनेक रचना, अभंग, गवळणी असे स्फुट लेखन त्यांनी केले. एकनाथी भागवत हा त्यांचा ग्रंथ लोकप्रिय आहे. ही एकादश स्कंदावरील टीका आहे. मुळात एकूण 1367 श्लोक आहेत, परंतु त्यावर भाष्य म्हणून 18,810 ओव्या संत एकनाथ यांनी लिहिले आहेत. मूळ भागवत 12 स्कंदाचे आहे. हे काव्य अतिशय प्रासादिक आहे. संत एकनाथ यांनी लिहिलेल्या भावार्थ रामायणाच्या सुमारे 40,000 ओव्या आहेत. त्यांचे रुक्मिणी स्वयंवर अत्यंत लोकप्रिय होते. संत एकनाथ यांची दत्ताची आरती ही प्रसिद्ध आहे. या महात्म्याने विपुल वाङ्मय निर्माण करून मराठी भाषा समृद्ध केली. सर्वात महत्वाचे म्हणजे ज्ञानेश्वरीची प्रत शुद्ध केली. संत एकनाथ हे महावैष्णव होते, दत्तभक्त होते, देवी भक्त पण होते. जातीभेद दूर करण्यासाठी यांनी आयुष्यभर प्रयत्न केले. फाल्गुन वद्य षष्टी शके 1521 या दिवशी संत एकनाथ यांनी देह ठेवला. फाल्गुन वद्य षष्टी हा दिवस एकनाथ षष्टी म्हणून ओळखला जातो. धन्यवाद. संत गाडगे बाबा. संत गाडगे बाबा हे थोर मराठी संत व समाजसुधारक होते. 23 फेब्रुवारी 1876 ला अमरावती जिल्ह्यात त्यांचा जन्म झाला. त्यांचे मूळ नाव डेबूजी असे होते. चिंध्यांची गोधडी हे त्यांचे महावस्त्र होते. त्यांच्या हातात गाडगे असायचे, म्हणून लोक त्यांना गाडगे महाराज म्हणून ओळखत. समाजात असलेले अज्ञान व अंधश्रद्धा पाहून त्यांनी लोकसेवेचे व्रत स्वीकारले. समाजात सुधारणा व्हावी म्हणून त्यांनी कीर्तनाचे माध्यम वापरले. ते गावोगावी फिरले व कीर्तनाच्या माध्यमातून लोकजागृती केली. गावोगावी फिरताना त्यांनी हातीच्या खराट्याने गावांचे रस्ते झाडले. कीर्तनातील त्यांचे उपदेश सर्वसामान्यांना उपयुक्त ठरतील असेच होते. माणसाने स्वच्छता राखावी, चोरी करू नये, दारू पिऊ नये असे उपदेश ते आपल्या कीर्तनातून देत असत. महाराष्ट्रातील अनेक धर्मस्थळांच्या ठिकाणी यात्रेकरूंचे हाल होत, म्हणून त्यांनी त्यांच्या सोयीसाठी धर्मशाळा बांधल्या. अनाथ व अपंगांसाठी त्यांनी अनेक कार्य केले. शिक्षण प्रसार व्हावा म्हणून खूप शिक्षण संस्थांना त्यांनी मदत केली. संत गाडगे बाबा म्हणजे लोक जागृती साधणारे फिरते विद्यापीठ. असेच प्रवास करीत असताना अमरावतीजवळ 20 डिसेंबर 1956 ला त्यांचे निधन झाले. संत जनाबाई. जनाबाईंचा जन्म परभणी येथील गंगाखेड येथील दमा नावाच्या विठ्ठल भक्ताच्या घरी झाला. जनाबाईंच्या एका अभंगातील माझ्या वडिलांचे दैवत तो हा पंढरीनाथ या ओळींवरून त्यांचे वडील दमा हे देखील वारकरी असावेत
अशी शक्यता दिसते. त्यांच्या आईचे नाव करुंड. त्याही भगवत भक्त होत्या. संत जनाबाई या संत कवयित्री म्हणून जनमानसात लोकप्रिय आहेत. महाराष्ट्राच्या खेड्यापाड्यातून स्त्रिया जात्यावर दळणदळताना कांडताना त्यांच्या ओव्या गातात. बालपण गोदावरीच्या तीरावरील परभणी जिल्ह्यातील गंगाखेड हे जनाबाईंचे गाव होय. आई व वडील पंढरपूरच्या विठ्ठलाचे परमभक्त होते. ते उभयंता नियमितपणे पंढरीची वारी करीत असत. तिच्या वडिलांनी जनाबाईला नामदेवांचे वडील दामाशेठ शिंपी यांच्याकडे नोकरीसाठी पाठवले. तेव्हापासून त्या संत नामदेव यांच्या कुटुंबियांतील एक घटक बनल्या. त्या स्वतःला नामयाची दासी म्हणून घेत असत. संत नामदेवांच्या सहवासात जनाबाईंनीही विठ्ठलाच्या भक्तीचा ध्यास घेतला होता. दळिता कांडिता तुझ गायीन अनंता असे त्या म्हणत असत. संत नामदेव हेच त्यांचे पारमार्थिक गुरु होते. श्री संत ज्ञानदेव विसोबा, खेचर संत, नामदेव संत जनाबाई अशी त्यांची गुरु परंपरा आहे. संत ज्ञानदेवांच्या प्रभावळीतील सर्व संतांना त्यांनी प्रत्यक्ष पाहिलेले आहे. विठू माझा लेकुरवाळा संगे गोपाळांचा मेळा हा प्रसिद्ध अभंग जनाबाईंचाच आहे. त्यांना संत नामदेवांमुळे सतत संत संग घडला होता. संत ज्ञानदेवांविषयी त्यांचा भक्तिभाव अनन्यसाधारण होता. परलोकीचे तारू म्हणे माझा ज्ञानेश्वरू असे त्यांनी ज्ञानेश्वरांविषयी म्हटले आहे. गौऱ्याशेना वेचताना, घरातील इतर कामे करत असताना त्या सतत देवाचे नामस्मरण करत असत. संत जनाबाईंच्या नावावर असलेले एकूण सुमारे 350 अभंग सकल संत गाथा या ग्रंथात मुद्रित झाले आहेत. त्यांचे अभंग कृष्णजन्म, थाळीपाक, प्रल्हाद चरित्र, बालक्रीडा या विषयांवर आहेत. हरिश्चंद्रख्यान नामक व्याख्यान रचना पण त्यांच्या नावावर आहे. संत जनाबाईंच्या थाळीपाक व द्रौपदी स्वयंवर या विषयांवरील अभंगांनी महाकवी मुक्तेश्वरांना स्फूर्ती मिळाली होती. संत जनाबाईंची भावकविता ही भगवंताच्या प्रेमाने ओतप्रेत भरलेली आहे. पूर्ण निष्काम होऊन लौकिक ऐहिक भावना विसरून त्या विठ्ठलाला शरण गेलेल्या आहेत. आत्मज्ञानाचा साक्षात्कार घडण्यापूर्वीच त्या निर्विकार झाल्या आहेत. संत जनाबाईच्या जीवनातील अनंत अनुभूती त्यांनी त्यांच्या रचनांतून रेखाटल्या आहेत. संत नामदेवांवरील भक्ती, प्रेमभाव, संत ज्ञानदेवांविषयी असलेला उत्कट भाव, संत चोखोबांच्या भावसामर्थ्याचे अनुसरण तसेच विठ्ठलाविषयीची भक्तिभाव त्यांच्या काव्यात ओतप्रोत भरलेला दिसून येतो. वेळ प्रसंगी देवाशी भांडायला पण त्या कमी करत नाहीत. वात्सल्य, कोमल ऋतुजा, सहनशीलता, त्यागी वृत्ती, समर्पण वृत्ती, स्त्रीविषयीच्या भावना संत जनाबाईंच्या काव्यात प्रकर्षाने दिसून येतात. असे ज्येष्ठ अभ्यासक राजचेन ढेरे हे जनाबाईच्या काव्याचे रसग्रहण करताना म्हणतात. तत्कालीन संत ज्ञानदेव, संत नामदेव, संत सोपान, संत गोरा कुंभार, संत चोखामेळा, संत सेना महाराज आदी सत्पुरुषांच्या जीवनाचा, सद्गुणांचा आढावा घेणारी पद्यरचना करून संत जनाबाईंनी पुढील पिढ्यांवर एक प्रकारे उपकारच करून ठेवले आहेत. त्यांची भाषा सर्वसामान्य माणसांच्या हृदयाला जाऊन भिडते. संत जनाबाईंचे बरेचसे अभंग नामदेव गाथेमध्ये आहेत. संत जनाबाई श्री क्षेत्र पंढरपूर येथे महाद्वारी आषाढ कृष्ण त्रयोदशी शके 1272 या दिवशी समाधिस्थ होऊन पांडुरंगात विलीन झाल्या. संत सोयराबाई
सोयराबाई या 14व्या शतकातील महाराष्ट्रातील महार जातीतील संत होत्या. त्या चोखामेळा यांच्या शिष्य होत्या. सोयराबाईंनी स्वतःच्या संकल्पनेतील श्लोक वापरून मोठे साहित्य रचले. त्यांनी बरेच अभंग लिहिले, परंतु सुमारे 62 अभंग लोकांना माहिती आहेत. त्यांच्या कवितांमध्ये त्यांच्या देवाप्रती असलेल्या भक्तीचे वर्णन केले आहे आणि अस्पृश्यतेवरचा त्यांचा आक्षेप आहे. सोयराबाईचा असा विश्वास होता की शरीर हे केवळ अपवित्र किंवा प्रदूषित असू शकते, परंतु आत्मा हा सदैव शुद्ध ज्ञान आहे. शरीर हा अशुद्ध जन्माला येतो आणि मग कोणीही शरीरात शुद्ध असल्याचा दावा कसा करू शकतो? शरीरात खूप प्रदूषण आहे. शरीर शरीरातच राहते, आत्मा त्याच्यापासून अस्पृश्य असतो. संत सोयराबाईंच्या जन्माबद्दल फारशी माहिती उपलब्ध नाही. त्यांचा जन्म हा साधारण 14व्या शतकात झाला असे बोलले जाते. त्यांचा जन्म एका खालच्या जातीच्या अशा महार कुटुंबात झाला होता. सोयराबाई या संत कवींच्या वारकरी परंपरेशी संबंधित होत्या, जी विविध जातींशी संबंधित होती. संत सोयराबाई या संत चोखामेळा यांच्या पत्नी होत्या. आपल्या संसारासाठी त्या खूप मेहनत घेत होत्या. आपला संसार थाटताना त्या सतत पांडुरंगाचे ध्यान सुद्धा करत होत्या. त्यांचे संपूर्ण कुटुंब हे उदरनिर्वाहासाठी मोलमजुरी करत असत. खालच्या जातीची असल्यामुळे त्यांना मंदिरात प्रवेश नव्हता. त्यांनी नेहमीच ब्राह्मणवादाच्या जाती आणि लिंग श्रेणीच्या पलीकडे असलेल्या आध्यात्मिक ज्ञानावर भर दिला. एक समानतावादी भक्तिस्थान प्रदान करणारे धार्मिक तत्वज्ञान सर्वात अत्याचारित वर्गांना आकर्षित करते. काहींना मंदिरात प्रवेश कसा दिला जात नाही असे सांगूनही भक्तांमध्ये भेदभाव केला जात असल्याची तक्रार त्यांनी देवाकडे केली. सोयराबाईंनी पतीसह पंढरपूरला वार्षिक तीर्थयात्रा काढली. सनातनी ब्राह्मणांनी त्यांचा छळ केला, पण त्यांचा विश्वास आणि मनःशांती कधीही गमावली नाही. सोयराबाईंची अभंग त्यांची गरिबी व्यक्त करतात. अनेकदा धार्मिक सणानंतर दलितांमध्ये वाटण्यात येणाऱ्या उरलेल्या अन्नाचा संदर्भ देतात. ते स्पष्टपणे भक्ती परंपरेची सामान्य समज दर्शवतात की देव माता आणि पिता दोन्ही आहे आणि सांसारिक किंवा वैवाहिक जीवनातील भावना आणि समस्यांवर उपाय देऊन देवाच्या नावाचा जप केला जातो. या व्यतिरिक्त तिच्या एका अभंगामध्ये ती देवाला तिच्या स्थितीबद्दल निंदा करते, जी तिला मंदिरात प्रवेश करू देत नाही. संत सोयराबाई सारख्या संत कवयित्रींनी त्यांच्या भेदभावाबद्दल बोलत असल्याने विषमतावादी समाजात परिवर्तन घडवून आणण्याचा आग्रहही आहे. त्यांच्या मते दलित बहुजन संतांच्या या आवाजांना भारतातील सुरुवातीचा स्त्रीवाद मानला पाहिजे. या महिला संत भारताच्या सुरुवातीच्या आधुनिकतेचा भाग होत्या आणि त्यांच्या सांस्कृतिक संदर्भात त्यांचे संघर्ष आणि वाटाघाटी समजून घेतल्या पाहिजेत आणि मुक्ती देणारा सांस्कृतिक इतिहास म्हणून त्यांचा पुनर्व्याख्या केली पाहिजे, यावर त्या जोर देतात. संत सोयराबाईंच्या निधनाबद्दल फारशी माहिती उपलब्ध नाही. त्यांनी लिहिलेल्या एक अभंग चोखा मेळविला रूपी आता माझी कोण गती हा त्यांचा पती चोखामेळा यांच्या समाधी सोहळ्याचे वर्णन करणारा अभंग आहे. यावरून असे समजते की सोयराबाईंचा मृत्यू हा चोखामेळा यांच्या मृत्यूनंतर झाला असेल. संत बहिणाबाई. संत बहिणाबाई या वारकरी संप्रदायातील असून
मराठी संत कवयित्री आणि संत तुकाराम महाराजांच्या शिष्या म्हणून ओळखल्या जातात. महाराष्ट्रात ज्या प्रमुख स्त्री संत होऊन गेल्या त्या जनाबाई, मुक्ताबाई, वेणाबाई, कान्होपात्रा, मीराबाई, अक्काबाई यांमध्ये संत बहिणाबाईंचे देखील मानाचे स्थान आहे. बहिणाबाईंचा जन्म वेळगंगा नदीच्या तीरावर वसलेल्या देवगाव रंगारी या ठिकाणी जानकी आणि आऊजी या दाम्पत्याच्या पोटी झाला. त्या काळच्या चालीरीतींप्रमाणे वयाच्या अवघ्या 5व्या वर्षी त्यांचा विवाह गावापासून काही अंतरावर असलेल्या रत्नाकर पाठक यांच्याशी झाला. त्यांना 2 मुलं झाली. बहिणाबाईंना परमार्थाची आणि भक्तीची गोडी बालपणापासून होती. सत्पुरुषांची सेवा करणे, कथा कीर्तन पुराण यांचे श्रवण करण्यात त्या अगदी रमून जात. यातूनच पुढे संसारातील गोडी कमी होत जाऊन परमार्थात त्या लीन झाल्या. वारकरी संप्रदायात असल्याने पांडुरंगाप्रती प्रीती मनात होतीच. कोणतंही काम करत असताना भक्तिभावाने सतत नामस्मरण सुरू असे. ज्या सुमारास त्या कोल्हापूर येथे वास्तव्याला होत्या त्यावेळी जयराम स्वामी यांची कथा कीर्तन ऐकून त्या फार प्रभावित झाल्या. तुकाराम महाराजांचा त्यांनी ध्यास घेतला. कायम तुकाराम महाराजांची अभंग ओव्या गुणगुणू लागल्या. बहिणाबाईंना तुकाराम महाराजांची भेट घ्यावयाची, त्यांचा अनुग्रह घेऊन त्यांना गुरु करण्याची फार इच्छा होती आणि म्हणून त्यांनी निरंतर तुकारामांचा ध्यास घेतला. क्षणोक्षणी त्यांचे अभंग म्हणू लागल्या. परंतु त्यांची भेट होण्यापूर्वीच तुकाराम महाराजांचे वैकुंठ गमन झाल्याने त्यांची भेट होऊ शकली नाही. परंतु एके दिवशी बहिणाबाईंच्या स्वप्नात येऊन त्यांना गुरु उपदेश केला. ज्ञानेश्वर महाराज म्हटलं की त्यांनी भिंत चालवली हे आपल्याला लगेच आठवतं. त्यांच्याबद्दल सांगावे तेवढं थोडं. आज संत ज्ञानेश्वर महाराजांच्या समाधी उत्सवच्या निमित्ताने जाणून घेऊयात त्यांच्या समाधीची थोडक्यात माहिती. संत श्रेष्ठ ज्ञानेश्वरांचे समाधीस्थळ म्हणून आळंदी प्रसिद्ध आहे. याला देवाची आळंदी असेही म्हणतात. चोराची आळंदी या नावाचेही एक गाव आहे. पुण्यापासून आळंदी अवघ्या 25 किलोमीटरवर आहे. वारकरी भक्तांसाठी तसेच समस्त मराठी जनांसाठी आळंदीला मोठे महत्त्व आहे. ज्ञानेश्वरांनी वयाच्या 21व्या वर्षी येथे 1218 साली जिवंत समाधी घेतली. त्यानंतर 1540 मध्ये भव्य समाधी मंदिर बांधण्यात आले. त्यांच्याशिवाय येथे विठ्ठल रखुमाई, राम, कृष्ण, मुक्ताई यांची मंदिरेही येथे आहेत. आषाढी व कार्तिकी एकादशीला येथे मोठी यात्रा भरते. आषाढात येऊन ज्ञानेश्वरांची पालखी पंढरपूरला जाते. आळंदी ते पंढरपूर हे अंतर 150 किलोमीटर आहे. पण भक्तिरसात चिंब भिजलेले वारकरी पावसा पाण्याची तमा न बाळगता पायी हे अंतर पार पाडतात. ज्ञानेश्वर महाराजांना आपल्या तपसामर्थ्याचा प्रभाव दाखविण्यासाठी वाघावरून आलेल्या चांगदेवाचे गर्वहरण करण्यासाठी ज्ञानेश्वर महाराजांनी भिंत चालवून दाखविल्याची आख्यायिका आहे. ती भिंत येथे आहे. मित्रांनो, कशी वाटली व्हिडिओ आवडल्यास चॅनलला नक्की सबस्क्राईब करा. लाईक, शेअर, कमेंट करायला विसरू नका. धन्यवाद.